लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणाला अखेर सुरुवात झाली आहे। कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार पात्र महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होऊ लागले आहेत। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सुमारे 2,26,00,000 लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळत आहे। सरकारने महिलांना मोठा दिलासा देत केवायसीची अट रद्द केली आहे, ज्यामुळे तांत्रिक अडचणी दूर होऊन खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। 28 जुलै ते 31 जुलै या 4 दिवसांच्या कालावधीत राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यात 100% पैसे जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अदिती तटकरे यांच्या माध्यमातून डीबीटीचे बटन दाबून हा निधी थेट बँक खात्यात पाठवण्यास सुरुवात झाली आहे। या वितरणादरम्यान ज्या बहिणींना आधी जून महिन्याचा पहिला हप्ता मिळाला नव्हता, त्यांच्या खात्यात जूनचे 1,500 रुपये आणि जुलैचे 1,500 रुपये असे एकत्रित मिळून एकूण 3,000 रुपये जमा केले जात आहेत। परंतु ज्या महिलांना जूनचा हप्ता आधीच मिळाला होता, त्यांच्या खात्यात आता केवळ जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे पात्रता निकष लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये महिलेचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असावे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, घरात कोणीही सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक नसावा आणि कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। याशिवाय लाभ मिळवण्यासाठी महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत अनिवार्य आहे। पैसे वितरणासाठी पहिल्या टप्प्यात काही प्रमुख बँकांची निवड करण्यात आली आहे, ज्यामध्ये भारतीय स्टेट बँक, SBI, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांसारख्या बँकांचा समावेश आहे। सर्व 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे पाठवणे शक्य नसल्यामुळे टप्प्याटप्प्याने हे वाटप होत आहे। यामध्ये पुणे, जिथे 7 लाखांपेक्षा जास्त लाभार्थी आहेत, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, यवतमाळ, परभणी, बीड, अकोला, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, नागपूर, नंदुरबार, नांदेड, जळगाव आणि जालना या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे। पात्र बहिणींची प्रतीक्षा आता संपली असून गॅस कनेक्शनच्या अनुदानाचे पैसेही लवकरच जमा होणार आहेत।